लक्षात घ्या. चला शिक्षण मंत्री असताना अशोक खरातच्या भावाला एका शाळेचा आयडी मिळाल्याची माहिती मिळते. मला माहिती नाही, खरोखर मला माहिती नाही. मला या विषयावर जे म्हणायचं आम्ही कालपर्यंत सांगत राहिलो. आता पोलीस तपास चालू आहे. काही लोकांना किती धक्कादायक माहिती सर बाहेर निघते सीएच्या बद्दल म्हणा किंवा ज्या प्रकाराने 2,500 कोडवर्ड वगैरे वगैरे यूज करायचे. पोलीस तपास करतायत ना. ज्या गोष्टीचा तपास SIT करते आहे, पोलीस यंत्रणा करते आहे. आणि मी म्हटलं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उत्तम तपास करतात. तो उत्तम तपास प्रमुख आहे. तपास दरम्यान एखाद्या माध्यमाला अशा पद्धतीने मुलाखत देणं, त्यातल्या गोष्टी सांगणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्ही कोणाविषयी बोलताय? संदीप कर्णिक येतो. बघा, ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आहेत. महाराष्ट्राला देशाला हादरवणारी घटना त्यांच्या क्षेत्रात घडलेली आहे. अशा वेळेला जनतेला त्या संदर्भातली सत्य माहिती देणं हे मी पोलीस आयुक्तांचं किंवा पोलीस अधिकाऱ्याचं काम समजतो, कर्तव्य आहे. जर त्यांनी काही माहिती दिली असेल तर चुकीचं आहे का? पोलीस अधिकारी मीडियाला माहिती देत असतात नेहमी. ही त्यांची जबाबदारी. व्हिडिओ बाहेर आले त्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा, त्याची जबाबदारी तरी ते तपास करतील. आम्ही मागणी केली आहे. स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत. अशा प्रकारे महिलांचे व्हिडिओ बाहेर येणं हे अत्यंत भयंकर आहे. हे वारंवार आम्ही सांगतो. ते कशा प्रकारे आणि कोणी बाहेर आणले त्यात पोलीस जबाबदार आहे की ज्यांनी हे आधी तिथे कॅमेरे लावले, ज्या खाजगी व्यक्तीने, ते जबाबदार आहेत. याचा तपास पोलीस आयुक्त करतील असं मला वाटतं. पर्यटन स्थळामध्ये ईशानेश्वराचं नावच नाही, त्याला जाऊ द्या हो. चला हिंदी ट्रम्प विरोधामध्ये हजारो नाही, लाखो. 3,300 ठिकाणी आंदोलनं झाली. 3,300 शहरात प्रेसिडेंट ट्रम्पच्या विरुद्ध. अमेरिकेत लोकशाही जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. नो किंग्स. मनमानी, हुकुमशाही, राजेशाही चालणार नाही अशा ट्रम्पच्या विरुद्ध घोषणा होती. रेजिम चेंजच्या घोषणा होती. प्रेसिडेंट ट्रम्प हे इराणचे रेजिम चेंज करायला निघाले होते. पण त्यांच्या देशामध्ये लाखो, 80 लाख लोक, म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोक ट्रम्पच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले. भारताच्या जनतेनं यापासून काही शिकायला पाहिजे. पाकिस्तान पुन्हा जिवंत होतोय आंतरराष्ट्रीय पटलावरती. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला महत्व वाढतंय आणि भारत सरकार एकीकडे सांगत होतं की ते अलग थलग झालाय. नाही, दलाल म्हटले त्यांना. पाकिस्तानसारखे दलाली आम्ही करणार नाही म्हटले. पण काल इराणचे परराष्ट्र मंत्री, टर्कीचे प्रेसिडेंट आणि इतर काही राष्ट्र यांनी युद्ध थांबवण्यासंदर्भात एक बैठक घेतली आणि त्याचं अध्यक्षस्थान पाकिस्तानला देण्यात आलं होतं. ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. बोले सर, हिंदी में प्रधानमंत्री ने केरला में कहा कि गल्फ नेशन जो है वो प्रायोरिटी दे रहे हैं भारतीयों की सुरक्षा की, लेकिन उन लोगों को भी चेतावनी दी उन्होंने जो लोग भ्रम फैला रहे हैं देश में कि पेट्रोल और गैस की किल्लत हो रही है देश में, और उन लोगों से भारत को ज्यादा खतरा है. नहीं, देखिए, भारत को सबसे ज़्यादा खतरा जो है वो आज दिल्ली में जो सरकार है उनसे है. उस सरकार को कोई भूमिका नहीं है, कोई विजन नहीं है, हाँ, कोई दिशा नहीं है. 24 आवर चुनाव में 365 डेज ये चुनाव एक्शन और चुनाव मोड में रहने वाले ये लोग हैं. प्रधानमंत्री मोदी दिल्ली में कहाँ है? इतना बड़ा क्राइसिस चल रहा है देश में, देश के बाहर, सीमा पर. पाकिस्तान एक भूमिका लेकर युद्धबंदी के लिए काम. हिंदुस्तान ये केरल का चुनाव में जाएंगे, फिर पश्चिम बंगाल जाएंगे, फिर आसाम जाएंगे, फिर तमिलनाडु जाएंगे, फिर पुदुचेरी जाएंगे.